आणि यानंतर थेट जाऊयात आदित्य ठाकरे सध्या बोलतायत। धर्मेंद्र प्रधानांनी गडकरींच्या विरोधात रोष वाढतो नागपूरमध्ये आज काँग्रेसनं आंदोलन केलेलं ठिकठिकाणी आंदोलन होतं। नुसतं गडकरी नाही तर पूर्ण देशभरात आपण पाहतोय प्रधानमंत्र्यांच्या विरोधात देखील खूप रोष आहे। गेले 12 वर्ष देशाची आर्थिक स्थिती असेल, देशाची सामाजिक स्थिती असेल, शिक्षण व्यवस्था असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये आपण पाहतोय घोळ झालेला आहे। आणि एक कळायला लागलेलं आहे की भाजपला सरकार चालवता येत नाही। तसं पाहिलं गेलं तर अतिरेकी हमले देखील किती झाले, तो किती इंटेलिजन्स फेलियर झाला हे दिसतंय आपल्याला। आणि हे सगळं झाल्यानंतर देखील आपण नुसतं भाषणं ऐकायची, त्यांची रील्स पाहायचे, पण पुढे काही होत नाही। E20मुळे किती लोकांचे इंजिन खराब झालेले आहेत। तसं पाहिलं गेलं तर मुंबई गोवा महामार्ग झालं 10 वर्ष आम्ही ऐकतो की आता ह्या डिसेंबरपर्यंत झालंय का पुढे? सर देवेंद्र फडणवीसांचे काका कोण सरकार्यवाह आहेत की बाबा बीजेपीचा जो वापर आहे, आंदोलन झालं ते संविधान विरोधी होतं, संविधान विरोधी होतं। मला वाटतं भाजपला स्वतःचं संविधान या देशावर लादायचं हे दिसायला लागलं आणि म्हणून 2/3 मेजॉरिटी हे मागत आहेत। डिलिमिटेशन हा एक बहाणा आहे, पण जे अधिकार तुम्हाला दिलेत, जे हक्क तुम्हाला दिलेत ते तुमच्याकडून काढून घ्यायचे आहेत आणि म्हणून भाजप 2/3साठी काम करते। मोहन भागवत 6 ऑगस्टला मोहन भागवत जेनजींबरोबर संवाद साधणार आहे। मला वाटतं संवाद हा जर लाठीचार्ज करायच्या आधी, टिअर गॅस करायच्या आधी, त्यांच्यावर AK-47 चालवायच्या आधी, तरुण मुला मुलींना ट्रोल्सनी हैराण करायच्या आधी, माफी मागवायच्या आधी हे सगळं जर संवाद झाला असता तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याची वेळ आली नसती। हा संवाद खूप उशिरा होत आहे, देर आहे लेकिन दुरुस्त नाही आहे असं होत आहे। आणि त्यांना प्रीच करून काही होणार नाही, त्यांना सभ्यता आणि कल्चरबद्दल काय सांगून काही होणार नाही। संवाद हा दोन्ही बाजूनी झालं पाहिजे। जेनजीच्या मनात काय आहे ते ऐकायला तुम्ही आता हे सगळं दाखवत असाल, पण त्यांच्यावर गंजलेले खिळे लावून लाठ्या चालवलेल्या आहेत। महिलांना कसं हँडल केलेलं आहे, एका तरुण मुलाला धमकी दिली की तुझ्यावर 50 ग्रॅम ड्रग्सची चिटकू, हे सगळं जेनजी बरोबर झालेलं आहे, ते जेनजी विसरणार नाही। असं आपल्या देशात पक्ष उल्लंघन कायदा पण आहे, पण त्याचं काय झालंय हे आपण पाहतोय। गेले 4 वर्ष त्याच्यावर प्रलंबित आहे। मंदिरामध्ये 18 कोटीचा घोटाळा होतोय। आज पत्रकार परिषद घेतात पुन्हा एकदा। उद्या याबाबत सुनावणी पक्षचिन्ह आणि या सगळ्याबाबत सुनावणी आहे। अंतिम युक्तिवाद केला जाऊ शकतो। काय होईल राम मंदिरानंतर सिद्धिविनायक मंदिरामध्ये आज त्याच्यावर येतो, 1 मिनिट येतो। कारण ही जर कारवाई केली तर अगदी उपमुख्यमंत्री कार्यालयापर्यंत ही कारवाई जाईल हे त्यांना माहिती आहे। आणि भ्रष्टाचार हा DCMच्या ऑफिसमधून, CMच्या ऑफिसमधून की त्यांच्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टरच्या हातातून होतोय हे सगळ्यांना कळायला लागेल। आदित्य जी मॉलेस्टेशन के आरोप लगे थे ब्रिजभूषण को, कोर्ट ने उनको एक्यूज किया गया है और भी जो आरोपी थे सबको एक्यूज किया गया है। हमने देखा जो महिला रेसलर थे सड़कों पे आए थे, काफ़ी बड़ा आंदोलन भी हुआ। बिल्कुल, आज ये जो उनको अक्विट किया गया है या क्लीन चिट मिली है, जो अभी हमें पिछले 10 दिनों में कल्चर सिखा रहे हैं, भाषा सिखा रहे हैं कि ये सभ्यता है वो सभ्यता है, उनसे सवाल पहले हो कि ये किस सभ्यता में बैठता है।